पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एका गावात नाटकाचा प्रयोग सुरू होता. रंगमंचावर खलनायकाची एंट्री झाली आणि प्रेक्षकांमध्ये बसलेला एक लहान मुलगा घाबरून आईच्या मागे लपला. कारण त्या कलाकाराच्या डोळ्यातली ती धार, आवाजातील करारीपणा आणि चेहऱ्यावरचे ते रौद्रभाव, त्याचा अभिनय इतका प्रभावी होता की लोकांना तो खरोखरच वाईट माणूस वाटायचा. पण गंमत म्हणजे रंगमंचाच्या मागे तोच कलाकार सर्वात शांत, हसतमुख आणि मदतीला धावून जाणारा माणूस होता. तो कलाकार होता शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड असलेला, घरच्यांचा विरोध असतानाही हट्टानं मायानगरीत आलेला, तिथे खस्ता खात, धक्के सोसत, जिद्दीनं वाटचाल करणारा, कुणीही गॉडफादर नसताना आणि अनेक मातब्बर अभिनेते अवतीभवती असताना नाटक आणि सिनेमा आणि मालिकांमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारा अस्सल कलावंत. रसिक हो, आपण बोलत आहोत मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील नायक आणि खलनायक या दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारणारा दमदार अभिनेता कुलदीप पवार यांच्याविषयी. कुलदीप पवार यांचा जन्म कोल्हापूरचा. व्यक्तिमत्व एकदम देखणं आणि रुबाबदार. त्यांचे वडीलही मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका करत असत. तीच आवड त्यांच्यातही निर्माण झाली. अभिनयातच कारकीर्द करायची हे ठरवून ते मुंबईत आले. काही काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना नाटकात अभिनयाची पहिली संधी मिळाली. मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मुंबईत आल्यानंतर कुलदीप पवार यांना एक माती अनेक नाती या चित्रपटात काम मिळालं. पण पुढे मार्ग सापडत नव्हता. अखेर ते नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या संपर्कात आले. पणशीकर त्याच वेळेस इथे ओशाळला मृत्यू या नाटकासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी कलाकार शोधत होते आणि त्यांना कुलदीप यांच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सापडले. त्यानंतर त्यांना एकामागोमाग एक नाटकं मिळत गेली. मग रुपेरी पडद्यावर त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. चित्रपटात काम केल्यावर ते टीव्हीच्या छोट्या पडद्याकडेही वळले. परमवीर ही त्यांची मालिका आणि त्यातील भूमिकाही रसिकांच्या स्मरणात राहिली. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट तिन्ही माध्यमातून त्यांनी यशस्वी अभिनय केला. कुठल्याही साच्यात त्यांनी स्वतःला अडकवलं नाही. नायक, खलनायक, गंभीर, विनोदी, ग्रामीण, शहरी अशा सर्व प्रकारच्या, सर्व बाजाच्या भूमिका त्यांनी दमदार आणि समर्थपणे साकारल्या. गोष्ट धमाल नाम्याची, बिनकामाचा नवरा, वजीर, एकापेक्षा एक, सर्जा, शापित, नवरा माझा नवसाचा, जावयाची जात, अरे संसार संसार हे त्यांचे गाजलेले चित्रपट. तर अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला, रखेली, पाखरू, निष्कलंक, पती माझे उचापती ही त्यांची नाटके गाजली होती. आपल्या कारकिर्दीत ते चरित्र भूमिकांमध्येही काहीसे लवकर आले. त्यातही त्यांनी आपलं वेगळेपण जपलं. चित्रपट आणि खास करून अभिनय कलेवर निस्सीम प्रेम असलेले कुलदीप पवार हे सतत काळाचा वेध घेत असत. दूरदर्शनच्या आगमनानंतर त्यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्यावर वळवला. आपण चित्रपटातले मोठे कलाकार आहोत, त्यामुळे आपण कशाला टीव्हीवर काम करायचं असा अभिनिवेश त्यांनी कधीच बाळगला नाही. परमवीर ही मालिका त्या काळात तुफान गाजली. ही मालिका केवळ पोलिसी चातुर्य कथा एवढ्यापुरती मर्यादित न राहता ती त्यांच्या विविधांगी अभिनयाचा एक मास्टरपीस बनली. साखर कारखान्यांच्या राजकारणावर आधारित दौलत नावाची मालिका त्यांनी स्वीकारली. त्या मालिकेतील त्यांची दादासाहेब ही व्यक्तिरेखा विलक्षण गाजली. मराठी चित्रपटात त्यांनी प्रामुख्यानं खलनायकाच्या भूमिका साकारल्या. त्यांचा आवाज, देहबोली आणि डोळ्यातील भाव इतके प्रभावी असायचे की प्रेक्षकांना खरोखरच त्यांच्याविषयी राग यायचा. पण अनेक सहकलाकारांनी मुलाखतींमध्ये सांगितलेलं की ते सेटवर अतिशय शिस्तप्रिय, वेळेचे काटेकोर पालन करणारे आणि नवीन कलाकारांना मार्गदर्शन करणारे होते. एक कमी परिचित गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शित केले. नाटकांच्या सरावावेळी ते संवाद कसा म्हणायचा, कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहावं, आवाजाची पट्टी कशी ठेवावी याबद्दल शिकवायचे. त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय की ते खलनायक होते फक्त पडद्यावर, प्रत्यक्षात ते शिक्षक होते. अशा या विलक्षण अभिनेत्याची कुठली कलाकृती तुम्हाला आवडते ते आम्हाला नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.